महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक व दलालावर गुन्हे दाखल करा। सजपचे राज्य सरचिटणीस अप्पाराव मोरताडे। अधीक्षकाकडून लुटलेले अन्य शेतकरीही आंदोलनात सहभागी। एकाच जमिनीचा निकाल 3 वेळा। जिल्हा निबंधक कार्यालयातील अजब प्रकार। कार्यालयीन अधीक्षकाने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती। भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून सावकारी कायद्याचा गैरवापर। फसवले असतील कार्यालयातले कार्यालयीन अधीक्षक या DDR ऑफिसच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय अब्दागिरे म्हणून कोणीतरी आहेत असंही आमचं म्हणणं आहे। त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून पैसे घेतलेले आहेत। ही बाब अतिशय गंभीर आहे। DDR साहेबाला या माझ्या या वक्तव्यातून मी DDR साहेबांना विनंती करतो, हे संजय अब्दागिरे कोण आहेत यांची खात्याने चौकशी करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर 420 ची कारवाई करायला पाहिजे आणि त्यांना सेवेतून कायम निलंबित करायला पाहिजे। या अनुषंगाने इसवी सन 2024 मध्ये सावकारी कायदा अंमलात आलेला आहे। सावकारी तावडीत अडकलेल्या सामान्य माणूस व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे कार्य करते। परंतु काही भ्रष्ट लाचखोर अधिकारी दलालामार्फत शेतीचा निकाल तुमच्याकडून लावतो म्हणून लाखो रुपये शेतकऱ्यांकडून लुबाडत आहे। सावकारी कायद्याच्या नावाखाली सहकार खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याची लूट होत असाच धक्कादायक प्रकार परभणी जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात उघडकीस आला आहे। येथील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकाने मध्यस्थी दलालच्या हस्ते शेतकऱ्याला तुझे शेत तुझ्या नावे करतो म्हणून चक्क 20 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी तक्रारदार शेतकरी मागील 15 दिवसापासून आमरण उपोषणावर बसला आहे। या दरम्यान सावकारग्रस्त शेतकरी संघटनेचे बाळासाहेब बाबट व सजपचे राज्य सरचिटणीस अप्पाराव मोरताडे यांनी उपोषणकर्ता शेतकऱ्याची भेट घेऊन संबंधित कार्यालयीन अधीक्षक व दलालावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली व आंदोलनाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी। दोन 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने सावकारी कायदा अंमलात आणलेला आहे आणि या सावकारी कायद्या अंतर्गत सावकाराकडून जी पिळवणूक होते कर्जदारांची शेतकऱ्यांची त्यावर म्हणजे एक न्यायालय व्यवस्था म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हे प्रकरण सावकारीचे प्रकरण चालवले जातात। पण या सावकारी कायद्याचा गैरफायदा काही गैरजबाबदार अधिकारी कशा प्रकारे घेतात त्याचं एक उदाहरण आपल्या सोबत इथं आहे। याच्यामध्ये काय झालं की एका जबाबदार अधिकाऱ्यानं जिल्ह्यातील जवळपास 30-35 शेतकऱ्यांकडून तुमच्या शेतीचा निकाल तुमच्याकडून लावून देतो म्हणून त्यांच्याकडून लाखो कोट्यावधी रुपये उकळलेले आहेत। त्याच्यापैकी एक शेतकरी अजिम हे मागील 15 दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत आणि आज पुन्हा त्या अधिकाऱ्यानं मध्यस्थी दलालाकडून जे रक्कम उकळलेली आहे ते शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सावकारी कायदा अंमलात आणलेला आहे कर्जदार सावकारीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी। पण या कायद्याचा गैरफायदा कसा झाला हे याचं उदाहरण आपल्या सोबत आहे। या शेतकऱ्यांच्याकडून लाखो रुपयाची म्हणजे उकळले ते सुद्धा एक जबाबदार अधिकाऱ्याने मध्यस्थी दलालाच्या हस्ते, दलालाचं नाव सुद्धा इथं आपण पाहू शकता मागे आहे, त्या अधिकाऱ्याचं नाव सुद्धा इथं आपण माहित असू शकते। आता आपल्या सोबत शेतकरी सावकारीग्रस्त शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब बाबट आणि समाजवादी जनपरिषदेचे राज्य अध्यक्ष सरचिटणीस मोरताडे साहेब आपल्या सोबत आहेत। आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारू की नेमकं त्यांच्यासोबत काय म्हणजे कशा प्रकारे त्यांची पिळवणूक झालेली आहे। आज आंदोलनाचा 15वा दिवस आहे। ज्या सावकार पीडित शेतकऱ्यांना एका जबाबदार अधिकाऱ्यानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील या जबाबदार अधिकाऱ्यानं फसवलंय त्या आंदोलनाला आज अप्पासाहेब मोरताडे साहेबांनी भेट दिलेली आहे आणि जे शेतकरी या आंदोलनात आले नव्हते ज्यांना फसवलंय त्याची एक यादी आहे माझ्याकडे। दत्ता शिंदे,
ज्ञानोबा दाढेल, सुदाम परांडे, ज्ञानोबा परांडे यांच्यापैकी सुदाम परांडे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचेही त्या सावकारानं 4 लाख रुपये त्या दलालानं आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं 4 लाख रुपये तुझा निकाल लावून देतो हे त्यांना आश्वासन दिलंय आणि आजपर्यंत त्यांचं प्रकरणही दाखल केलं नाही. आता जे काही आहे ते त्या शेतकऱ्यांना तुम्ही बोला एकदा. मी प्रश्न विचारतो तुम्हाला कोण म्हणजे कशा प्रकारे उकळलं तुमच्याकडून, कोण घेतले पैसे आणि कशाबद्दल घेतले? साहेब आणि गुंजकर. कोण कोण? अब्दागिले साहेब आणि गुंजकर. बरं बरं. काय म्हणून घेतले तुमच्याकडून? तुमचा 7-12 घेऊन करून देतात म्हणून. 7-12 तुमचं करून तुमच्या शेती म्हणजे सावकाराच्या ताब्यातची शेती केली ते तुमच्या नावानं करतो म्हणून. किती घेतले? 4 लाख. 4 लाख रुपये. कसे दिले तुम्ही? कुठं दिले? त्याच्या बघल्या बंगल्यावर. कोणाच्या? गुंजकरच्या. गुंजकर. कुठं राहते गुंजकर? हे गावावर चढ ह्याच्याकडे परभणीत. परभणीत राहते. बरोबर. आता एकदा रक्कम दिली का तुम्ही थोडी थोडी करून दिली? 4 लाख रुपये 2 टप्प्यात. 2 टप्प्यात म्हणजे 2-2 लाख रुपये दिले. बरोबर. आतापर्यंत तुम्ही याची तक्रार दिली नाही का? तक्रार नव्हती. काय नाव तुमचं? पूर्ण नाव? सुदाम परशुराम परांडे. सुदाम परशुराम परांडे. बरोबर. आता तुमची मागणी काय? आता तुमचं हे उपोषण यांनी लावलं, तशी प्रशासनात तुमची मागणी काय? मागणी पैसे ते देवा नाही 7-12 नाव लावणे. म्हणजे तुमची फसवणूक झाली असं? फसवणूक झाली. फसवणूक. कोणी दिली? तुमच्या बरोबर पुन्हा कोण शेतकऱ्याने पैसे दिले? बरोबर. दत्ता शिंदे. शिंदे. किती दिले? शिंदेनं किती दिले? 3 लाख. 3 लाख. दाढेलनं किती दिले? दाढेलनं 3 लाख. 3 लाख. 2 लाख. बरं बरं. आणि दाढेलचे 3 आहेत. बरं दत्ता शिंदेचे 2 आहेत. बरं. सुदाम परशुराम परांडे. बरं. तुमचे किती? 4 लाख. 4 लाख. 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. म्हणजे जवळपास 10-15 लाख रुपये इथूनच घेतले. हा, एकूणच. बरोबर. या प्रकरणामध्ये पुन्हा एक दुसरे शेतकरी आपल्या सोबत आहेत, नसीमुद्दीन. त्यांनाही या अधिकाऱ्यांना निकाल नव्हतो म्हणून त्यांच्याकडून किती रक्कम उकळलेली आहे आणि कशा प्रकारे कोणाच्या हस्ते उकळलेली आहे प्रत्यक्ष त्यांना विचारू. काय नाव तुमचं? शेख नसीमुद्दीन अली मधू. तर कशा प्रकारे तुमचे म्हणजे तुमच्याकडून पैसे घेतले? कोण घेतले? सर, आमच्याकडून निकाल देऊत म्हणून आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत. बरं. कोण घेतले? गुंजकर आणि अब्दागिरी साहेब. गुंजकर आम्हाला म्हणला की आम्ही तुमच्या हातात निकाल देऊ. गुंजकर कोण आहे? कार्यालयाचा अधिकारी आहे का? काही नाही सर, ते घरगुतीच माणूस आहे. टेलर म्हणून आहे. तर काय म्हणून तुमच्याकडे आला तो? ते आम्हाला असंच दुसरा एक माणूस मध्यस्थी आहे साहेब. ते काय म्हणला की हे निकाल लावून देत आहे म्हणून आणि याला आपण एवढे पैसे द्यावा. तुम्ही गुंजकराला दिले साहेब पैसे. गुंजकर काय म्हणला की मला DDR ऑफिसला पैसे द्यायचे. बरं. DDR ऑफिसला काय म्हणजे मी DDR ऑफिसला नेऊन देतो. हा, नेऊन देतो. गुंजकर आला. हो. तुम्ही याला पैसे दिले? पैसे दिले. किती दिले? त्याला 1,20,000 रुपये दिले साहेब. बरं. नगदी दिले? हा, नगदी दिले. त्याच्या घरातच दिले टेलर दुकानात. घरात दिले? हो. बरं. असे किती शेतकऱ्यांना या लोकांनी फसवलं? 7 शेतकरी साहेब. 7 शेतकऱ्यांना ह्याला फसवले. 7 शेतकरी. तुमच्या माहितीनुसार? हो, माहिती. असे किती येतं माहिती नाही. तर या सावकारी जिल्हा उपनिबंधक जे कार्यालय संस्था आहे, कार्यालयात शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, सावकारीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या कार्यालयाद्वारे होते, या येथील अधिकाऱ्याद्वारे होते. पण इथं असं आढळून आलंय की परभणी जिल्ह्यामध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्याला न्याय तर मिळाला नाही, उलट त्यांची एका अधिकाऱ्याकडून लूट झालेली आहे आणि ती लूट आता प्रत्यक्ष उघड झालेली आहे. हे सोबत शेतकरी आहे ज्यांची लूट झालेली आहे, कोणाकडून 2 लाख, कोणाकडून 5 लाख, कोणाकडून 3 लाख आणि जे प्रत्यक्ष मागील 15 दिवसापासून इथं उपोषणात बसले त्यांच्याकडून जवळपास 20 लाख रुपये या जबाबदार अधिकाऱ्यानं उकळलेले आहेत. त्यांचा पुरावाही त्यांच्याकडे आहेत, बॉन्ड करून दिलेला आहे आणि या प्रकरणामध्ये 15 दिवसात प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. आपल्यासोबत शेतकरी सावकार संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब आहेत, पुन्हा आप्पासाहेब मोरताटे समाजवादी जनपरिषदेचे सरचिटणीस आहे. आता त्यांचं म्हणणं काय आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष
हे जे घडलंय परभणी जिल्ह्यात, हे जे लूट घडली एका अधिकाऱ्याकडून, जे शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सरकारनं यांना नेमलेलं आहे, या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची कशा प्रकारे लूट केली आणि आज ते मागील 15 दिवसापासून उन्हातान्हात उपोषणला बसलेले आहेत. तर आपण आप्पासाहेब मुर्ताटे यांच्याशी बोलू. साहेब, तुम्ही या प्रकरणात तुमचं म्हणणं काय? जबाबदार तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या जबाबदार पदावर आहे, तर शेतकऱ्यांची ही जी लूट झाली जबाबदार अधिकाऱ्याकडून, ज्या कार्यालयात शेतकऱ्यांना न्याय दिले जातं, कर्जबाजाऱ्यांना न्याय दिले जातं, त्या न्यायालयातच या लोकांची एका अधिकाऱ्यामार्फत लूट झाली, तर याबद्दल तुमचं म्हणणं काय? उपोषणकर्ते शेख आजमुद्दीन, शेख आसिमुद्दीन यांचं उपोषण आज जवळजवळ 15वा दिवस आहे आणि 15 दिवस उपोषण असून सुद्धा सावकारी कायद्याची अंमलबजावणी करणारे या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, सावकारी समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय कलेक्टर साहेब, खऱ्या अर्थानं या अधिकाऱ्यांनी सावकारी अधिनियम 2014 नुसार या कायद्याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही आणि कायदा शेतकऱ्यांचा बेकायदा सावकाराच्या विरोधात शेतकऱ्याच्या बाजूने कायदा होऊ नये, उपोषण करते शेतकऱ्यांना 15 दिवस उपोषण करावं लागतंय. ही बाब म्हणजे अतिशय गंभीर आणि ही शोकांतिका आहे, लोकशाहीची शोकांतिका आहे. म्हणून आज यांच्या उपोषणाला भेट दिली असता याच्यातून बऱ्याच बाबी आज समोर आलेल्या दिसत आहेत. एकच सावकार आहे या विटा गावचा, विटा तालुका सोनपेठचा एकच सावकार आहे, जो सावकार नवनाथ प्रदीप वांकर आणि प्रदीप उत्तमराव वांकर, म्हणजे हे बापलेख सावकाराच्या जमिनी 5% व्याजानं पैसे देतात आणि 5% व्याजानं पैसे देऊन सावकाराच्या जमिनी रहित बैनामा, इसवासू बैनामा अशा नावाखाली पक्काच बैनामा करून घेतात आणि अशा पद्धतीनं गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुटतात. मग हे शेतकरी जर तालुका पातळीवर AR कडे, सहाय्यक निबंधकाकडे गेले आणि जिल्हा पातळीवर सावकारी अधिनियम कायद्याची अंमलबजावणी 2014च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी DDR साहेबाकडे गेले, तर या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं या कायद्यानुसार न्याय द्यायला पाहिजे. परंतु DDRचं कार्यालय असेल किंवा ARचं कार्यालय असेल, याच्यामध्ये दलालाची फार सुळसुळ झालेला आहे. जिकडे तिकडे दलाल याच्यामध्ये झालेले आहे, ते या दलालाकडे जिल्हा उपनिबंधक साहेबांनी लक्ष घालावं आणि या सावकारांना कुठेतरी पायबंद करण्यासाठी या बाबतीत गंभीर कारवाई करणं गरजेचं आहे. जर शेतकऱ्याकडून तुला न्याय मिळवून देतो म्हणून पैसे घेतले जातात, 20-20 लाख रुपये घेतले जातात, 4-4 लाख, 5-5 लाख, 8-8 लाख रुपये घेतले जातात. आता चर्चा केल्यानुसार समजलेलं आहे, एक नाही जवळजवळ या ठिकाणी एकाच गावचे जवळजवळ 7-8 सावकारग्रस्त शेतकरी या ठिकाणी आहेत. उद्या ते परत अजून उपोषणला बसणार आहेत. परंतु या बाबतीमध्ये एक निवेदन जर आलं तर ARनं त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, ताबडतोब DDRनं कारवाई करायला पाहिजे आणि धाडी ज्याच्या घरावर सावकाराच्या पडल्या आक्षेपार्ह कागदपत्र जर मिळाले असले तर त्याच्यावर सावकारी अधिनियम 2014 नुसार कारवाई करणं गरजेचं आहे. जर ज्याने कोणा पैसे घेऊन फसवले असतील, कार्यालयातले कार्यालयीन अधीक्षक, या DDR ऑफिसच्या कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय अब्दागिरे म्हणून कोणीतरी आहेत, असंही आमचं म्हणणं आहे. त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून पैसे घेतलेले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. DDR साहेबाला माझ्या या वक्तव्यातून मी DDR साहेबांना विनंती करतो, हे संजय अब्दागिरे कोण आहेत यांची खात्याने चौकशी करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर 420ची कारवाई करायला पाहिजे आणि त्यांना सेवेतून कायम निलंबित करायला पाहिजे. या अनुषंगाने असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जर उद्या या बाबतीमध्ये उद्या किंवा मग अजून 1-2 दिवसाला आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाला भेटणार आहोत. ज्या तारखेला त्यांनी रजिस्ट्री करून घेतली, फेरफार करून घेतला, सातबारावर नाव आलं, तरी बी शेतकऱ्याच्या ताब्यात जमीन आहे अजून बी, याचा अर्थ हे सावकारी आहे सिद्ध होते.
म्हणून कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालायला पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये ती जमीन असली तर त्या शेतकऱ्यांचं 7B पंचनामा करून ऑन दी स्पॉट 7B पंचनामा करून 7B मध्ये या शेतकऱ्यांचा पेरा लावणं गरजेचं आहे. जर हे असं केलं नाही, संबंधित सावकार पोलिसाला हाताशी धरून या शेतकऱ्यांचा ताबा उठवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आणि या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर ते कधी भरून निघणार नाही, अशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं. म्हणून इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे की जर या शेतकऱ्यांना तातडीने न्याय नाही दिला तर समाजवादी जनपरिषद यांच्यासोबत पाठिंबा राहील आणि समाजवादी जनपरिषद या बाबतीत तीव्र आंदोलन करेल, एवढा इशारा मी प्रशासनाला या ठिकाणी देऊ इच्छितो. धन्यवाद. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.